महाराष्ट्रात प्रचंड ऊन वाढलेलं असतानाच याचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज झालंय। तर एआय बद्दल सुद्धा एक इंटरेस्टिंग अपडेट आहे। महाविजनच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत अशाच काही महत्त्वाच्या बातम्या। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। आधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर। अतिउष्णतेच्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज झालंय। सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हीट रेझिलियन्स अँड सस्टेनेबल कूलिंगचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांनी केला। विशाल अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन दिलं जाणार। सरकारचा मोठा निर्णय, 18 प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली। राज्यातील युवकांसाठी सरकारनं भन्नाट उपक्रम आणलाय। महाचतुर एआय चॅटबॉटचं लोकार्पण आणि सामंजस्य करार पार पडला। गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026चा शुभारंभ झाला। श्री क्षेत्र चौंडीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्घाटन। उद्योग स्नेही धोरण फायद्याचं ठरलं। ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब म्हणून महाराष्ट्राची ओळख बनली। डेन्मार्कच्या राजदूतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। पहिली बातमी आहे हवामान बदलाच्या संकटासंदर्भातली। हवामान बदलाचं संकट घोंगावतंय आणि या संकटाचा सर्वाधिक फटका शेतीला बसतोय। विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांना याची झळ लागतेय। यामुळे अतिउष्णतेच्या संकटावर उपाययोजना करण्यासाठी आयआयएम नागपूर इथल्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हीट रेझिलियन्स अँड सस्टेनेबल कूलिंग हे नवं केंद्र सुरू करण्यात आलंय, ज्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। हे केंद्र भविष्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेचा भाग म्हणून कार्यरत होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। दुष्काळ, गारपीट आणि वाढतं तापमान यामुळे समस्या गंभीर होत चालल्या आहेत। यावर तोडगा काढण्यासाठी सेंटर फॉर एक्सलन्स हे उपयुक्त ठरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। राज्यात प्रभावी हीट ॲक्शन प्लॅन राबवला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलंय। उष्णतेचा सामना करण्यासाठी योग्य नियोजन आणि उपाययोजना करणं हे अत्यावश्यक झालंय। हे केंद्र उष्णतेचा नागरिकांवर आणि शहरांवर होणारा परिणाम समजून घेऊन त्यावर सोपे आणि प्रभावी उपाय सुचवणार आहे। यावेळी मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी आणि इतर लोकप्रतिनिधी तसंच अधिकारी उपस्थित होते। आता बातमी आहे रोजगार आणि गुंतवणुकी संदर्भातली। गुंतवणुकीच्या बाबतीत राज्य सरकारनं मोठी बाजी मारली आहे। राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यात सरकारला चांगलंच यश मिळालंय। याच धर्तीवरती आता सरकारनं घेतलेल्या एका निर्णयाची चर्चा होताना दिसतेय। आता रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल 2,56,137 कोटींच्या 18 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली आहे। यामुळे सुमारे 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। नुकतीच फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची 14वी बैठक झाली। या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। बैठकीत विविध उद्योगांशी संबंधित प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेत। या प्रकल्पांमुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागात औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल, सोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव राजेश अग्रवालांसह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते। राज्यातील युवकांसाठी आनंदाची आणि उत्साह वाढवणारी बातमी आहे। युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावरती उपलब्ध करून देणारा महाचतुर एआय चॅटबॉट उपक्रम सरकारनं लॉन्च केलाय। हा चॅटबॉट देशातील राज्य शासनानं तयार केलेला पहिलाच अभिनव उपक्रम आहे। या चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ लगेच उपलब्ध होईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चॅटबॉट लोकार्पण आणि काही महत्त्वाचे सामंजस्य करार पार पडले। उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ हवंय आणि तरुणांना रोजगार हवाय। या दोघांमध्ये प्रभावी दुवा निर्माण करण्याचं काम महाचतुर चॅटबॉट करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय। महाराष्ट्राची कौशल्याची वाटचाल आहे ती अधिक उत्तम प्रकारे तयार करणारा आहे आणि नावही अतिशय सुंदर आहे, महाचतुर। त्यामुळे मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला महाचतुर नाव देणं ही फार चांगली चतुराई तुम्ही केलेली आहे। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता जगातली 30व्या नंबरची अर्थव्यवस्था झाली आहे। त्याच्यामुळे आणि पुढच्या 2 वर्षामध्ये आपल्याला यूएई आणि सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकायचं आहे।
पण तिथे जाण्याचा रस्ता हा तुमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून तयार होतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाची जबाबदारी ही स्किल विभागाची आहे. ती आपण चांगल्या पद्धतीनं पूर्ण कराल ही अपेक्षा मी व्यक्त करतो. एकूणच हा AI आधारित चॅटबॉट सर्व सेवा वन स्टॉप सोल्युशन म्हणून उपलब्ध करून देणार आहे. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढांसह महत्त्वाचे अधिकारी तसंच जपान, जर्मनी, कोरिया, फिनलंडचे वाणिज्य दूत आणि विविध उद्योग व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय भागीदार उपस्थित होते. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं हे जन्म त्रिशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026चा शुभारंभ झाला. नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते तर चौंडीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर गोदा ते नर्मदा यात्रेचा प्रवास हा केवळ भौगोलिक नसून तो आध्यात्मिक व सांस्कृतिक आहे. ही यात्रा राज्यातच नव्हे तर देशभर जलसंवर्धनाचा नवा संदेश देईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय. आम्ही नेहमी सांगतो, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कोणाचा असेल तर आमच्या शेतकऱ्याचा आहे. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. जगाचा इतिहास जर आपण पाहिला तर लोकवस्ती आणि संस्कृती ही नदीच्या खोऱ्यातच स्थापित झाल्याचं आपण पाहतो. तोच सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा हेतू गोदा ते नर्मदा जलयात्रेमुळे साध्य होणार आहे आणि म्हणूनच ही जलयात्रा महत्वाची आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा हा अनोखा प्रयोग आहे. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंसह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. ही यात्रा जनतेमध्ये जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन मानलं जात आहे. याच कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक पसंतीचं राज्य आहे. सरकारच्या उद्योगस्नेही धोरणांमुळे जगभरातील कंपन्यांसाठी महाराष्ट्र ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब म्हणून उदयास येत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय. भारतातील डेन्मार्कचे राजदूत रासमुस ॲबेलगार्ड क्रिस्टेन्सेन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. बैठकीत महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी, बंदर विकास, शिपिंग, ऊर्जा आणि पाणी व्यवस्थापन या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाची माहिती डेन्मार्कच्या प्रतिनिधींना दिली आहे. या होत्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बघत रहा मुंबई तक.